बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते। तर तशीच आज मी तुमच्याबरोबर खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी कमी साहित्यात बनणारी चकली उपवासाची शेअर करत आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सध्या आपण उन्हाळी कामं चालू आहेत आणि आपल्या मराठवाडा किचन मध्ये सुद्धा आपण त्याच रेसिपीज बनवत आहोत। तर आता त्यातलाच हा दुसरा पदार्थ आहे खुसखुशीत अशी उपवासाची चकली। तर ही चकली खूप कमी साहित्यात बनते आणि वेळ तर त्यापेक्षाही खूप कमी लागतोय। पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे साहित्य किंवा ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केले ना तर पहिल्याच प्रयत्नात अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत मराठवाडा किचनच्या पद्धतीने तुमची सुद्धा चकली बनेल। तर इथे बघा, यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला अगोदर दाखवणार आहे। इथे मी अर्धा किलो भिजवलेला शाबू घेतलेला आहे। तर इथे बघा अर्धा किलो भगर घेतलेली आहे। तर ही भगर आपण शिजवून घेणार आहोत। वाफवलेला 1 किलो आपण बटाटा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेणार आहोत। आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकताय किंवा तुम्हाला चकलीमध्ये लाल तिखट आवडत असेल ते टाकलं तरी चालेल किंवा चिली फ्लेक्स टाकले तरी चालतील। चला मग आता लगेच आपण सुरुवात करूया। आता सगळ्यात अगोदर आपल्याला 1-2 पाण्याने ही भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर भगर आपण शिजवून घेणार आहोत। भगर शिजवून घेण्यासाठी इथे बघा सुरुवातीला मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तुमच्या सोयीनुसार कुठलंही भांडं तुम्ही वापरू शकता। आता ज्या वाटीनं इथं मी भगर घेतलेली होती वजनी प्रमाणात अर्धा किलो, तर त्याच वाटीनं इथं मी 3 वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। तर पाण्याला आपल्याला अगदी उकळी घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतरच स्वच्छ धुवून घेतलेली भगर यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि ज्या पद्धतीने आपण उपवासासाठी भगरीचा म्हणजे भात तयार करतो त्या पद्धतीने इथं आपल्याला भगर शिजून घ्यायची आहे। त्यापेक्षा थोडीशी जास्तीची शिजून मऊसूद अशी घेतली तरी चालेल। आता इथं कढईमध्येच भगर शिजून घ्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित वेळोवेळी हलवून घेता येईल। त्यामध्ये जर गिटुळ्या किंवा मग थोड्याशा गाठी जर तयार झाल्या तर त्या पूर्ण फोडून घेता येतात। त्यामुळे कुकरमध्ये न शिजवता एखाद्या कढईमध्ये पातेल्यामध्ये शिजून घ्या, त्यामुळे मऊसूद पण शिजली जाईल। आणि मी सुरुवातीलाही सांगितलेले आहे त्यामध्ये ज्या गिटुळ्या तयार होतात त्या पूर्ण आपल्याला व्यवस्थित काढून घेता येते। आता इथं जो भिजवलेला आपला शाबू होता तो पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता तुमचं थोडंसं तुम्हाला घट्टसर जर पीठ वाटलं तर त्यामध्ये थोडंसं कोमटसर पाणी करून टाका। कोणतेही उन्हाळी कामं बनवत असताना शिजवत असताना जर जास्तीचं पाणी लागलं किंवा आपल्याला पाण्याचा हात लावावा लागला तर अजिबात म्हणजे थंड पाण्याचा वापर करायचा नाही। आता इथे सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित एक 5 मिनिट आपण याला वाफ दिलेली आहे। परत एकदा मी व्यवस्थित असं सगळं हे हलवून घेतलेलं आहे आणि चमच्यानं कढईमध्येच एकजीव करून घेतल्यानंतर 5 मिनिट मी व्यवस्थित परत एकदा शिजवून घेतलेलं आहे। आणि ते थंड होण्यासाठी आता मी एका डिशमध्ये शिजवून घेतलेली भगर काढून घेणार आहोत। ही भगर आपल्याला थंड करून घ्यायची आहे या पद्धतीनं पहा। तर इथे आपलं आता सगळं शिजवलेली भगरीमध्ये आपण जो खिसून घेतलेला बटाटा होता वाफलून मी सुरुवातीला तुम्हाला दाखवला होता तो पूर्ण गरम असतानाच शाबू आणि भगर त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। जर तुम्हाला हाताला थोडेसे चटके बसले गरम मध्ये तर चमच्यानं व्यवस्थित हलवून घ्या किंवा एखाद्या मॅशरनं हलवून घ्या। पण जे साहित्य गरम आहे तोपर्यंतच बटाटा सुद्धा त्यामध्ये घाला म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होईल। आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर हिरवी मिरची यामध्ये आवडत नसेल तर लाल म्हणजे मिरची पावडरचा वापर केला तरी चालेल। इथं बघा मी हिरवी मिरची सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर इथे मी अर्धा किलो शाबू आणि अर्धा किलो भगर 1 किलो बटाटा यामध्ये वापरलेला आहे। त्यासाठी एक 10-12 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तुम्हाला जर म्हणजे लाल तिखट आवडत असेल तर 2 चमचे इथे लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स टाकून घेतली तरी चालतील। आता सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मळून घेतल्यानंतर इथे बघा थोडासा मी कोमट पाण्याचा हात लावून व्यवस्थित हे हातावरती सुद्धा चुरून घेतलेला आहे आणि जो आपला चकली बनवण्याचा जो सोरे आहे त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मळूनच हे पीठ टाकून घ्या म्हणजे काय होतं तुम्हाला चकली बनवताना अगदी सोयीचं ठरेल
अजिबात जडसुद्धा ते जाणार नाही. इथं बघा अगदी व्यवस्थित अशा या चकल्या तयार होतात. खाली मी एक सुती कपडा टाकलेला आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही प्लॅस्टिकचा कागद टाकला तरी चालेल. आता इथं या पद्धतीनं तुम्ही फॅनच्या हवेला जरी ह्या चकल्या करून घेतल्या तरी चालतील आणि परत गच्चीवर किंवा मग तुम्हाला जर उन्हाची सोय नसेल तर गॅलरीत एक 2 ते 3 दिवस उन्हात कडकडीत असे वाळून घेतले तरी चालतील. आता याच पद्धतीनं सगळ्या या मी चकल्या करून घेणार आहे. मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर तुम्ही ही उपवास वाळवणीची चकली बनवली, छोट्या छोट्या मी जे टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा चकली अगदी परफेक्ट खुसखुशीत, कुरकुरीत आणि फार दिवस टिकणारी अशी म्हणजे चकली तयार होईल. तर मलासुद्धा म्हणजे तुम्ही कमेंट करून मराठवाडा किचनला सांगू शकताय की चकली बनवल्यानंतर तुमची चकली तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे का? तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर इथे आता तयार झालेली मी चकली उन्हामध्ये ठेवून एक 3 ते 4 दिवस कडकडीत अशी वाळून घेतलेली आहे. तर पाहू शकताय कलरसुद्धा अतिशय याला पांढरा शुभ्र आलेला आहे आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ वाफलून घेतल्यामुळे अजिबात याचे तुकडेसुद्धा बनलेले नाहीत. हवा तसा गोलगरगरीत याचा आकार आलेला आहे. तर आता ही चकली मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तळणीचे पदार्थ म्हणजे तळून घेत असताना त्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं म्हणजे व्यवस्थित तो पदार्थ तळला जातो. आता इथं तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. बघा म्हणजे सुरुवातीला जी छोटी चकली होती ती अगदी फुलून अशी दुप्पट झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. शाबू वाफलून घेतल्यामुळे भगरीमध्ये शाबूसुद्धा अजिबात निबर असा राहत नाही. अगदी क्रिस्पी, मऊ, खुसखुशीत असा तयार होतो. तर तयार झालेली चकली मी तुम्हाला काढून दाखवते. अजिबात तेलकटसुद्धा नाही आणि वरती जो शाबू आहे तो अगदी दुप्पट असा फुलून तयार झालेला आहे. तर पाहू शकताय तुम्ही म्हणजे चकली पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली मराठवाडा किचनची ही चकली तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत ज्या उन्हाळी वाळवण रेसिपीज आपण बनवत आहोत त्या पोहोचतील आणि तुम्हालासुद्धा उन्हाळी कामं बनवण्यास मदत होईल. तुमचेसुद्धा उन्हाळी कामं अजिबात फसणार नाही. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी बनतील. तर चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि पारंपरिक हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.